ज्येष्ठ कथाकार चारुता सागर यांची कथा पूल. सौजन्य मीरा भोसले आणि राजेंद्र भोसले. पाहुयात कथा. कथेचं शीर्षक आहे पूल. लेखक ज्येष्ठ कथाकार चारुता सागर. खाली चांदण्याचं बर्फ आणि बर्फाचं चांदणं झालं होतं. वर नितळ निळं आभाळ होतं. त्यातनं चांदणं ठिपकत होतं. खाली बर्फ पडलाय का चांदणं ओळखू येत नव्हतं, पण पडला होता बर्फ. आच्छादून गेला होता पर्वत, त्याची गगनचुंबित शिखरं, पायथ्याच्या खोल खोल दऱ्या. जिकडं पहावं तिकडं शुभ्र पांढरं, रुपयाचा रस ओतल्यागत. त्यामुळं माझ्या देहाचंही चांदणं झालं होतं. पण चांदण्याचा बर्फ होऊ नये म्हणून मी 3X चे 2 पेग घुटले होते आणि मोर्चात उतरलो होतो. आणखी एक सुजान सिंगने दिला होता. अरे यार, बर्फात 2 तास खडं उभं राहायचं, त्यात मध्यान्नीचा हा हाडं फोडणारा गारठा. फायर करायला बोट तरी वळली पाहिजेत. थंडी अशी झोंबते की अंग गोठूनच जात आहे. सुजान सिंग बंकरात झोपायला गेला. 10 ते 12 त्याची ड्युटी. आता 12 ते 2 माझी ड्युटी. अंथरुणात पडलेलो. वाटलं होतं 3 तासात एखादी डुलकी येईल, तेवढी डोळ्याला विश्रांती लाभेल खरं. पण 12ला ड्युटीवर चढायचं या घोकणीनं झोपच उडाली. फक्त डोळे मिटून पडलो. रजेत अंगातली उबराखत. पेटलेल्या शेगडीमुळं बंकर उबदार होता. जवळ कृपासिंग झोपला होता. त्याला लागून करतार सिंग. 2 नंतर कृपासिंगची ड्युटी. पडल्या पडल्या त्याला झोप लागते. उठवून जाग करावं लागतं त्याला. मोठ्या मुश्किलीनं तो उठतो. काय आता माझी ड्युटी आहे, वाजले 2. नेहमीचा त्याचा हा प्रश्न. अरे होय बाबा, 2 वाजलेत. अरे आता तुझी ड्युटी आहे, नीट जागा हो, उठलास का? लहान मुलासारखं त्याला समजावून सांगावं लागतं. मोर्चात बर्फ. मोर्चा कडेने रचलेल्या सँडबॅगवर बर्फ. सँडबॅगच्या मध्ये जी फट होती त्यात बर्फ. त्यातनंच मी रायफल पुढे सारली. पुढचा आड येणारा बर्फ बायनेटच्या टोकानं बाजूला ढकलला. शत्रूचा मोर्चा नीट दृष्टीपथात घेतला. सेफ्टी कॅच पुढे सारला. ट्रिगरमध्ये बोट अडकवलं आणि अगदी सज्ज झालो. नेम धरून बोट फक्त मागं ओढायचं. समोरासमोर आमचे मोर्चे. फक्त नदीमध्ये. खोल खोल नदी. तिचं निळशार पाणी. तिचा खळखळता खळाळ. नागिणीगत तिचं सुसाट धावणं. पात्रातल्या गोट्यांवर, कड्या कपाऱ्यांवर जेव्हा कोसळत असतो तेव्हा त्याच्या भीषणतेची कल्पना येते. कडेला उभं राहत नाही. डोळे गरगरतात. माणूस अलीकडचा पलीकडे जाईल कुठला आणि पलीकडचा अलीकडे येईल कुठला. हो, पण कुणा महापुरुषानं यावर कैचीचा पूल बांधला होता. त्यावरनं एकेरी वाहतूक होत होती. मोठ्या प्रयासानं शत्रूच्या तडाख्यातनं आम्ही तो बचावला होता. जाता जाता शत्रू उडवणारच, पण आम्ही त्याला मागं वळूच दिलं नव्हतं. तो पुलाच्या पार झाला आणि मागे वळला. तोवर आम्ही गाठलं होतं. पुला अलीकडं
आमचं पोस्ट आणि पलीकडं शत्रूचं. समोरासमोर मोर्चातनं रोखलेल्या रायफली, चकाकत असलेली त्याची बॉयनट, डोळ्यात तेल घालून शत्रूवर ठेवलेली नजर. थोडी जरी हालचाल झाली, पुलावर कोणी दिसलं, करा फायर. शत्रूचे सैनिक भलते हरामी, फसवे. कधी फायरिंग करतील नेम नसायचा. एकदा सकाळचं झुंजू मुंजू होत असताना, तर दुसऱ्यांदा सायंकाळचं कडू सपाडताना आमचा सेंट्री ओरडायचा, गार्ड स्टँड टू, गार्ड स्टँड टू. आम्ही पांघरुण फेकून मोर्चात धावायचो आणि क्षणात गोळ्यांचा नुसता वर्षाव करायचो. आम्हाला सगळ्या पॉवर्स. पुलावरनं साधं चिट पाखरू उडत असलं तरी आम्ही ते टिपायचो. शत्रूचा सैनिक पुलावर किंवा पुलाच्या आसपास यायला धजेल कुठला. आपला मोर्चातनं बंकरात, बंकरातनं मोर्चात, एवढीच मर्यादित जाई. क्वचित प्रसंगी सकाळच्या उन्हाला सुरसुरीत पडलेले असत. माझ्या मनात अनेकदा विचार येत, हा अख्खा पूल आपण उडवून द्यावा. पण पुन्हा वाटायचं, हा पूल म्हणजे माणसांना अलीकडं पलीकडं जायला मोठा दुवा आहे. ही लढाई काही कायमची अशी चालायचीच नाही. आम्ही विजयी होऊ याची खात्री वाटायचीच. मी पुलावर दृष्टी रोखून मोर्चात उभा. या पुलाखेरीज शत्रूला कुठनच यायला असा मार्ग नव्हता. त्यानं यायचं झालं तर या पुलावरूनच यायला हवं. गेल्या 4-5 दिवसात लगातार बर्फवृष्टी झाली होती. बर्फाचा 3-4 फुटांचा थर सर्वत्र साचला होता. वाटायचं, हा पूल बर्फाचा आहे, हा पर्वत बर्फाचा आहे. ही झाडं, ही नदी, ही दरी, सगळं सगळं बर्फाचं आहे. आपण आपली रायफल, बाटलीतली रम, वरचं निळं आभाळ आणि त्याला लटकलेली चांदण्यांची झुंबरं, एवढं काय ते बर्फाचं नाही. बाकी सगळं बर्फाचं, बर्फ झालेलं. पहिल्या दिवशी आमचा रस्ता बंद झाला. रस्त्यानं येणारी रसद बंद झाली. वायरलेसवरनं बातमी जाईना. आमचा मागील कंपनीशी संपर्क होता तो संपुष्टात आला आणि हा आमचा आघाडीवरचा जो मोर्चा आहे तो एकाकी पडला. आता काय करायचं? हा हिमपात काही थांबायचा दिसत नाही. लक्ष्मीनारायण संचित होऊन बोलला, नाही, असा बर्फ पडायला लागला तर 3-4 दिवस तरी पडतोच. सुजान सिंगने भर घातली त्यात. आपल्याकडं ड्राय राशन किती आहे? असेल 1-4-5 दिवसाचा. आणि सिगारेट, रम, रमचा एक खोका आहे, जिनचा अर्धा आहे. सिगरेटचा आहेत जीप ब्रँडच्या, सगळ्यांनी नको म्हणून फेकलेल्या. जातील का 5-6 दिवस? सहज. मी बंकरच्या तोंडाशी बसलो होतो. बर्फवृष्टी होत होती. कृपाल सिंग मोर्चात उभा होता. त्याच्या हेल्मेट, स्नोकोट, रायफल यावर बर्फ पडत होता. तरी त्यानं आपली नजर शत्रूवर रोखून धरली होती. या बर्फाचा फायदा घेऊन त्यांना ऍडव्हान्स होऊ नये. मला 205 फील्ड रेजिमेंटची आठवण आली. शत्रूचा पाठलाग करत करत ऍडव्हान्स झालेली रेजिमेंट आणि एकाएकी हिमपाताला झालेली सुरुवात. दुर्गम पहाडी प्रदेश, ना रस्ते ना नकाशाचा मागमूस. पुरं रेजिमेंट बर्फात गाडलं गेलं. कसल्या विचारत आहेस? हरबंसिंग म्हणाला. नाही, काही नाही.
बर्फ पडायला लागलाय, बघत बसलोय. ते शेगडीत कोळसे टाक, बंकर गरम राहू दे म्हणणार होतो. आठवते का रे 305 अशीच बर्फात गोठून गेलेली. परत वाटलं असं आपण बोललो तर यांचा धीर खचेल. मी बोललो नाही आणि हे खरं होतं. हा हिमपात असाच होऊ लागला तर आमची ही अवस्था याहून काही वेगळी नव्हती. मध्यान्ह भरात आली होती. चंद्र डोक्यावर आला होता. वारा पडला होता. एक शब्द फेकला तर दरीत कडा कोसळावा अशी भीषण स्तब्धता होती. थंडीनं अंगात हिवरं भरलं होतं. पण रायफलचा बट खांद्याला लावलेला ढळू दिला नव्हता. का शत्रूच्या मोर्चावरची नजर ढळू दिली नव्हती. त्या मोर्चातल्या सैनिकांची बारीक सारीक हालचाल चांदण्यात दिसायची. मोर्चातनं तो डोकं वर काढायचा आणि पुन्हा सँडबॅगच्या फटीतनं बघत राहायचा. माझ्या लक्षात येईना विजेच्या खांबासारखा स्थिर उभा राहणारा पहारेकरी या क्षणी असा का हालचाल करतोय. तो कदाचित हा बघत असावा आमच्या मोर्चावर कोणी पहारेकरी आहे की नाही त्याचा. मी माझ्या डोक्यावरचं हेल्मेटही दिसू देत नव्हतो. 6 फूट खोलीचा आम्ही मोर्चा खोदला होता. वर सँडबॅगचा थर. शत्रूच्या कसल्याही फायरिंग पासून पुरा बचाव व्हावा. आपणाला उलट त्याच्यावर फायरिंग करता यावं. अंमळशानं मोर्चातनं तो बाहेर आला. दुसऱ्या पहारेकऱ्याला उठवायचं असेल किंवा एखादा मद्याचा घोट घ्यायचा असेल त्याला. असल्या जीव घेण्यात थंडीत सारखा उभा राहून मरतोय काय. शत्रूच्या मोर्चावरचं दिवसा सगळं दिसायचं. सकाळच्या उन्हाला बसून त्यांचं चहा पिणं, 2-2 तासाला पहारा बदलणं, बर्फावरनं खेळणं, 10च्या दरम्यान जीपमधनं येणारं जेवण उतरून घ्यायचं, पुन्हा सगळ्यांनी रिंगण धरून जेवायचं. जवळजवळ सगळं आमच्यासारखंच. आमच्या मागं 30 मैलावर बेस कॅम्प. पहिल्यांदा तिथून रसद खेचरावरून यायची. परत आम्ही जीपचा रस्ता केला. तो दिवसातनं 17 ठिकाणी कोसळायचा. मग लागलीच डागडुजी करून आम्ही जिवंत ठेवायचो. त्यांचा कॅम्प कितीसा माग होता काही कळायला मार्ग नव्हता. आमच्या ओपी पोस्टला देखील त्याचा ट्रेस लागलेला नव्हता. मी रायफल सरसावली, फायरिंगच्या पोझिशन मध्ये घेतली आणि तो काय करतोय ते निहाळू लागलो. बर्फात आम्ही कुणी पहाऱ्यावर नाही असं समजून पूल उडवून द्यायचा किंवा पुलावर सुरुंग पेरून ठेवायचा. शत्रू कधी काय करेल याचा काही नेम नसतो. तो थोडासा तिथंच रेंगाळला आणि समोर नजर टाकत पुलावर आला. मला प्रश्न पडला, हा आपल्या बंकर मध्ये न जाता पुलावर का आलाय. आला नाही. पुढं पुढं सरकू लागलाय. गुडघ्या एवढ्या भरपातनं चिखल तुडवत असल्यावानी. कार स्टँड टू करावं का. अरे आपणच गोळी घालावी. कशाला इतरांची झोपमोड करायची. असल्या गारठ्यात फायरिंग. रे चिमणी टिपल्यावानी टिपू त्याला. पण नको, इतक्यात नको. असला बर्फ, हे रक्त गोठून टाकणारी थंडी, स्वतःचा जीव बचावायची पंचायत आणि हा कसला पराक्रम गाजवायला बाहेर पडलाय हे बघावं. माझी जिज्ञासा अधीर झाली. आपली गोळी कधी वाया जात नाही. रनिंग टार्गेटही कधी हातून निष्ठत नाही. अरे याला तर सहज उडू, माझी मला खात्री होती.
डाव्या हाताला रायफलचा पुढचा भाग उचलला, अचूक नेम धरला. पहिल्या गोळीला खाली कोसळायला हवा. असंच करून पुन्हा गाढ स्टँड टू करावं. मी डोळा ठेवून त्याच्या हालचालीकडे पाहत राहिलो. काही क्षण असेच गेले. पुन्हा वाटलं काही यानं काही आपल्याला बहादुरी मिळायची नाही. त्याला आपण जिवंत पकडावं. जिवंत. आपल्याला हवा असलेला त्याच्या मागील बेस कॅम्पचा आपल्याला ठावा ठिकाणा मिळवावा. त्याच्या अभावी तर आपल्याला ऍडव्हान्स करता येईना. किंवा असं करावं, तो सुरंग पेरत असता त्याला उडवावं, नाहीतर सुरंग पेटवत असताना त्याला गोळी झाडावी आणि लगेच धावत जाऊन सुरंगाची ती पेटती वायर आपण फेकून द्यावी. परत सरपटत यावं. असलं काही जीवावरचं खेळल्याखेरीज आपल्याला बहादुरी मिळायची नाही. नाहीतर आपलं आहेच हे रोजचं. रात्रंदिवस करायच्या ड्युट्या, घालायचे सॅल्यूट, खोदायचे बंकर आणि पाडायचे मोर्चे. जसवंत सिंगनं नाही का मोर्चात पडलेला हातबॉम्ब परत उचलून शत्रूवर फेकला आणि हवालदाराचा झाला नायब सुभेदार. आपल्याला आता संधी चालून आली आहे. साधवून घ्यावा. चांगलाच तो तावडी सापडलाय. सोडायचं नाही. मी रायफल जाम रोखून धरली. तो जसजसा पुढं पुढं येऊ लागला तसतसे माझे बाहू स्फुरू लागले. पण मन अस्वस्थ होऊ लागला. क्षणात त्यानं हात बॉम्ब आपल्या मोर्चात फेकला तर आपल्या मोर्चाचा धुवा उडेल. बंकर मधून बाहेर पडणाऱ्या सैनिकावर तो दुसरा फेकेल आणि सगळा पूल आपल्या कब्जात घेईल. असलं काहीतरी त्याचा बेत असल्याविना तो इतका चालून यायचा नाही. मी त्याच्यावरचा नेम तसूभर सुद्धा ढळू दिला नाही. चाप ओढायचा अवकाश जागच्या जागी कोसळायला हवा. परिस्थिती आपल्या काबूत आहे. त्यानं आता निम्म्याहून अधिक पूल ओलांडला होता. मी त्याच्या मोर्चाकडे नजर फेकली. तिथे आणखी काही हालचाल दिसते काय बघावं म्हणून, पण शुभ्र बर्फराशी शिवाय तिथं काही दिसत नव्हतं. भीषण शांतता सर्वत्र पसरली होती. नदीच्या प्रवाहाचा खळाळ कानावर आदळत होता. माझा तर्क चालेना. तो तर निकट 100-150 पावलावर आलेला. एकदा वाटायचं तो निश्चित आपल्या मोर्चावर चालून आलाय. आम्ही सगळे बेसावध झोपलोय ही त्याची खात्री आहे. भूपेंद्र सिंगने इटालीच्या एका आघाडीवर असाच मोर्चा उडवला होता. त्यात त्याला व्हिक्टोरिया क्रॉस मिळाला. पण लगेच दुसरा विचार मनात यायचा, नाही असं नाही व्हायचं. हा आमच्या बंकर भोवती सुरुंग पेरून जाणार. पण काही असो, विषयाची परीक्षा नकोच. आता काहीतरी वेगळंच घडून बसेल. त्याला तिथंच हॉल्ट करावं आणि गार्ड स्टँड टू म्हणावं, म्हणजे त्याला जिवंत पकडता येईल. हॉल्ट, मी आवाज एकवटून म्हणालो. तो एकदम दचकला. व्हाट इज इट? फ्रेंड, थोडा दम घेऊन तो म्हणाला. मला विलक्षण वाटलं त्याच्या फ्रेंड या शब्दाचं. शत्रूच्या मोर्चावरचा तो पहारेकरी मोर्चातनं माझ्या देखत आलाय. मी पाहतोय आणि हा फ्रेंड म्हणतोय कसा मला. आता निमिषभर ही विलंब लावता उपयोगाचा नव्हता. मी नेम धरला. तो पुढे सरकू लागला. एक पाय बर्फातनं काढत दुसरा बर्फात ठेवत. त्याच्या हातात रायफल आहे. इक्विपमेंट पेहडलंय त्यानं. पहाऱ्यावरचा सशस्त्र सैनिक. हॉल्ट, मला परत फरमावावं लागला. फ्रेंड, फ्रेंड, तो उत्तरला. आता शत्रूची चाल काही वेगळीच दिसते. गार्ड स्टँड टू करावं, पण त्या अगोदर सावधगिरीची अधिक दखल म्हणून मी त्वेषान म्हणालो,
हँड्स अप, हँड्स अप. निदान एवढा तरी बचाव. त्याने दोन्ही हात वर केले. मी अधिक अस्वस्थ झालो. काही ठरवताच येईना मला. फ्रंट वरची ऍक्शन म्हणजे क्विक डिसिजन. इथं अवकाश नाही, विलंब नाही. आणि मी तर असा रेंगाळलो. जिवंत पकडावं की गोळी घालावी का गार्ड स्टँड टू करावं? काय करावं याच विचारात. त्याला जाणीव असावी आपल्यावर झाडणाऱ्या गोळीची. शत्रू पक्षाकडे असं उघड उघड येणं म्हणजे साक्षात काळेच्या दाढेत लोटून घेणं. भुजंग दिसत असता त्याच्या तोंडात बोट घालणं. मी स्तब्धच. रायफलचा नेम मात्र त्याच्यावरचा ठळू दिला नाही. अरे काय भरोसा, काय भरोसा. त्यानं माझ्यावर एकदम झेप घेतली तर मला गार्ड स्टँड टू म्हणायला देखील अवधी मिळायचा नाही. आणि हे खरंच माझ्या जागी दुसरा कोणी असता ना तर एव्हाना गोळी झाडली असती. कोणी काय इतका निकट येऊ देतो? तो गप्पच उभा. मला काय बोलावं सुचेन असं झालं. तो माझ्याकडे बघायचा, मी त्याच्याकडं. अंमळशानं त्यानं सुरुवात केली. दोस्त, दोस्त, एखादी सिगरेट मिळेल का? मघापासून अवघडलेली शांतता एकदम थरारली. खूप थंडी वाजते. आमच्या जवळचा सारा स्टॉक संपला. नो स्मोकिंग, नो ड्रिंक. हा बर्फ असला. शरीर थिजून गेलंय माझं. ड्युटीवर उभा देखील राहत नाही. मी मुकाटपणे त्याचं बोलणं ऐकून घेत होतो. त्यामागचा पडताळा बघत होतं. हे खरं असावं का लटकं असावं? यामागे त्याचा हेतू तर काय असावा? तो पुरा गारठला होता, याची त्याच्या कापऱ्या आवाजावरून कल्पना येत होती. तो बोलू लागला. असल्या थंडीत जिवंत राहायला, बर्फाशी झगडायला अंगात ऊब तरी हवी. आणि ही ऊब ड्रिंक शिवाय येणार कशी? आमचं गार्ड उद्या बदलणार आहे. तोवर बर्फ कोसळायला सुरुवात झाली आहे. आमच्याकडे विस्कीच्या 4 बाटल्या होत्या. 4. त्यावर 2 दिवस काढले. बाकी 4 दिवस असे ड्रिंक विना. दिवस जातो कसा तरी पण रात्र जात नाही. इथं माणसाची वस्ती म्हणून एवढीच. दोस्ता, अरे तू काही दिलंस ना तर जगण्याची आशा आहे. एवढ्यासाठी इथवर आलोय. त्यानं मला भलतेच कोड्यात टाकला. दोस्त, तो पुढे बोलू लागला. हात तसेच वर. माझ्या अंगात उभं राहण्या इतकंही त्राण नाही. हा बर्फ तुडवत इथं कसा तरी आलो. बर्फात उभा राहून शरीराचा बर्फ झालाय. बर्फ. माझ्या पुढे 2 प्रश्न उभे राहिले. याला ड्रिंक द्यावं का असंच मरू द्यावं? का याला सरळ पकडून याच्या मोर्चावर हल्ला करावा? अरे कुठला कोण टिकोजी? शत्रूकडचा तर सैनिक आहे. आम्ही बेसावत असताना 17दा आमच्यावर फायरिंग केलेला आहे. हा आमचा मार्ग रोखून धरलेला, आमच्या जीवावर टपलेला. आणि याला सिगरेट्स द्या, ड्रिंक्स द्या आणि करा जिवंत. पाजा आपोआप मरणाऱ्या सर्पाला दूध, शत्रूला मदत. दोस्ता, अरे असेल तर होय म्हण, नसेल तर नाही म्हण. गाड सोडून आलोय. मध्यान्ह टळत आली आहे. आता उत्तर दिशेचा वारा सुटेल. मला जायला कठीण होईल. अरे नाहीतर तू झाडली असतीस गोळी, मी काय करणार होतो? काय करणार होतो मी? एवढंच मी सगळं विसरून म्हणालो, ठेव ती रायफल खाली, ठेव. उतर अंगावरचं इक्विपमेंट, बेल्ट आणि उभा राहा.
उभा राहा. तो कैद्यागत निशस्त्र झाला. मी हातात पिस्तूल घेतलं आणि मोर्चातनं बाहेर आलो. हो पुढं पुढं. तो पुढं, मी माग, त्याच्या पाठीशी पिस्तूल धरून. आता काही गडबड करशील तर फुकट मरशील, त्याला बजावलं. बंकरात आलो. आता तो सर्वस्वी माझ्या तावडीत सापडला होता. त्याला इथं काही गडबड करता येणं शक्य नव्हतं. त्यानं माझ्याकडे मान वळवून पाहिलं. शेगडी जळत होती. बाकीच्यांना झोपा लागल्या होत्या. मी टॉर्च घेतला. त्याचा झोत उजव्या कोपऱ्यातल्या खोक्यावर टाकला. तिथं आहेत बघ सिगरेटची पाकिटं. तुला हवी तेवढी घे. त्यानं माझ्याकडे पाहिलं. हो, अरे हो, अघे, हो पुढा. क्षणभर त्याला खरं वाटेना. तो तसाच उभा राहिला माझ्याकडे पाहत. अरे तुला सिगारेट हव्या आहेत ना, मग घे ना. बघतोयस काय, तुला हव्या आहेत तेवढ्या आहेत. मला परत म्हणावं लागलं. तेव्हा तो खोक्याकडे वळला. 10-12 पाकिटं घेतली आणि त्यानं खिशात घातली. हे बघ पुढं पुढं. हो, त्या पुढच्या खोक्यात रमच्या बाटल्या आहेत बघ त्यात. घे तुला 2-3. धनलोभ्याचे डोळे धन बघून जसे चमकावेत तसे त्याचे डोळे मध्याच्या बाटल्या पाहून चमकले. माझ्याकडे बघत बघत त्यानं 2 बाटल्या उचलल्या. उरेत घे, आणखीन एक घे. भीत भीत त्यानं आणखीन एक उचलले. शेगडीच्या जवळच्या टेबलावर रमची बाटली होती. पेले पडले होते. त्यात मी 2 पेग ओतले. हालू नकोस. हे बघ, घे एवढी, म्हणजे परत जायला तुझ्या अंगात ऊब येईल. नको नको. अरे घे एवढी. पेला उचलून त्याच्या हातात दिला. त्यानं ती एका दमात झोकली. ओढ सिगरेट, ओढ. पाकिट मी पुढं केलं त्याच्या. दोस्त दोस्त, फार फार आभारी आहे मी. फार फार. अरे मी फार. अरे यात कसले आलेत आभार. त्याचा ऊर भरून आला. आवाज गदगदला. शब्द ओले झाले. माझा हात दाबत म्हणाला, दोस्त दोस्त. त्याला पुढं बोलायचं होतं पण शब्दच मुके झाले होते.